कुडाळ शहरातील खरेदी विक्री संघाच्या आवारात साधना बाजार नजीक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम लुटणाऱ्या टोळीतील 2 आरोपींच्या कुडाळ पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। या दोघांकडून 12,65,900 रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय। यातील एका संशयिताला एटीएमच्या बाहेर तर पळून गेलेल्या एका संशयिताला सकाळी पंडूर येथे पकडण्यात पोलिसांना यश आलंय। रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा चोरीचा प्रयत्न सुरू होता। यातील अन्य 2 आरोपींनी पोलिसांची चाहूल लागताच कारसह पोबारा केला। त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। कुडाळ पोलीस स्टेशन याच्या हद्दीमध्ये 11 वाजता सुमारे सकाळचे 4 वाजता आम्हाला एक बातमी मिळाली की स्टेट बँक एटीएम जे आहे तिथे काही त्यांचे गैरकानूनी हालचाली दिसत आहे। ही बातमी मिळताच कुडाळ पोलीस स्टेशनची टीम रवाना झाली। ती टीम रिझर्व कामासाठी होती। जशी बातमी मिळताच ते रवाना झाल्यानंतर ते एटीएमच्या जवळ पोहोचले। एटीएमच्या समोर एक राखाडी रंगाची गाडी होती। त्या गाडीला चूल लागताच की पोलीस आले म्हणून ती गाडी तिथून पळून गेली। पण एटीएममध्ये पोलिसांनी बघितलं की काही हालचाली अजून पण चाललेल्या आहे। एटीएमचं शटर अर्ध बंद होतं। तिथे ते पोचताच एटीएममध्ये जे 2 आरोपी होते हे एटीएम चोरीसाठी आलेले होते। त्यांच्याकडे गॅस कटर आणि बाकी काही इन्स्ट्रुमेंट्स पण होते। जसं त्यांना चूल लागली की शटरच्या बाहेर कोणी आलेलं आहे, ते पोलीस असू शकतात, ते पण पळण्यासाठी बाहेर आले आणि पळतच होते। त्या टाईमला एका इस्मास एटीएमचे जे कॅशचे बॉक्स आहेत त्याच्यासोबत पोलिसांनी पकडला आणि दुसरा इसम हा हिंदू कॉलनीच्या तरफ पळून जायला निघाला। त्याचा आम्ही पाठलाग सुरू केला। जी राखाडी रंगाची गाडी होती तिचा नंबर MH02CH8085 असा होता। याच्यासाठी आम्ही सर्व इकडे पोलीसचे टीम्स पाठवले व जो आरोपी हिंदू कॉलनीच्या तरफ पळून गेला होता त्याच्यासाठी पण शोधण्यासाठी टीम लावली। शोधता सुमारे सकाळचे 7:30 ते 8 वाजता तो जो इसम पळून गेला होता त्याचा शोध घेताना एक हायवेवर पेट्रोलिंग करताना एक इसम सायकलवर सकाळी जात होता। ठीक आहे, तो हवाला काढून घ्या। टाईम 7:30-8 वाजता नाही आहे, सकाळी 5-5:30चा टाईम। सकाळी जेव्हा पेट्रोलिंग करत होता तेव्हा स्टार्ट करू। ठीक आहे, तो जो इसम हिंदू कॉलनीच्या तरफ पळून गेला होता त्या इसमास पकडण्यासाठी सकाळी पेट्रोलिंग जेव्हा चालू होती सुमारे 4:45 ते 5 वाजेपर्यंत या वेळेत आम्हाला एक इसम सायकल चालवताना दिसला। तेव्हा पेट्रोलिंग करत असताना PI मखदूम त्यांची जी गाडी होती त्यांना वाटलं की हा इसम डाऊटफुल आहे, कारण की त्याच्या सायकलच्या मागे एक बॉक्स टाईप होतं, त्याच्यावर त्यांनी त्याचं जॅकेट टाकलेलं होतं। तर त्याला चेक करण्यासाठी जशी गाडी थांबवली त्या इस्मानी सायकल आणि जो कॅशचा बॉक्स आहे तो तिथेच सोडून नदी किनारे उडी टाकून दिली नदीमध्ये। रात्रीचा वेळ असलेल्या त्याच्या मागे आमचे पोलीस पळाले, पण नदीमध्ये खूप पाणी असल्यामुळे वरतून रात्रीचा वेळ असल्यामुळे दिशाभूल करून तो इसम तिथून पळण्यास सक्सेसफुल झाला। त्याच्यानंतर ती कॅश बॉक्स वगैरे सगळं मुद्देमाल आम्ही वापस बँकच्या इथे आणले। वरतून आम्हाला जशी बातमी मिळाली की जो इसम पळून गेला होता सुमारे 8-8:30ला पंदूरच्या इथे तो असं दिसून येत आहे। जशी आमची टीम तिथे पेट्रोलिंग करत होती पंदूरच्या इथे एका दुकानामध्ये तो नाश्ता करत होता, त्याच टाईमला आम्ही त्याला ताब्यात घेतलेलं आहे। असं करून पूर्ण घटनेमध्ये आता आम्हाला कळत आहे की 4 आरोपी आहेत, 2 आमच्या ताब्यात आहे आणि 2 त्या गाडीमध्ये फरार आहे। त्या गाडीचा शोध घेणं चालू आहे आणि लवकरात लवकर ती गाडी पण हस्तगत करू अशी आमची भूमिका आहे। धन्यवाद। या गुन्ह्यामध्ये त्यांनी एटीएम फोडी केली होती। या एटीएम फोडीमध्ये पूर्णतः जेवढ्या त्या एटीएम मध्ये होती, बँक मॅनेजरला ते पूर्ण मुद्देमाल कॅशचा मुद्देमाल मी त्यांना दाखवला। तिथे कॅश काउंटिंग मशीन मध्ये केली आणि पूर्ण मुद्देमाल जो आहे 12,56,000 जो पूर्ण मुद्देमाल आहे। ठीक आहे, पुन्हा सांगतो पासवर्डवर। आम्ही जेव्हा सर्व मुद्देमाल जमा केला, वरतून तो मुद्देमाल बँक मॅनेजर यांच्यासमोर ठेवला आणि त्यांचे नोट काउंटिंग मशीनमध्ये सर्व काही तपासले। तेव्हा आम्हाला असं कळाले की पूर्ण 12,00,000
65,900 रुपयाचा जेवढा बँकमध्ये कॅश होती ती सर्व कॅश आम्ही रिकवर केलेली आहे. म्हणून कोणत्याही या चोरीमध्ये जो मुद्देमाल होता 100% रिकव्हरी या गुन्ह्यात आम्ही करून घेतलेली आहे. स्टेट बँकेच्या सॅटेलाईट जोडणीमुळे दिल्ली येथून या ATMमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याचा मेसेज कुडाळ पोलिसांना आला आणि पोलिसांनी चोरीचा प्रयत्न हाणून पाडला. कारने पळून गेलेल्या दोघांना पकडण्यासाठी पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाकाबंदी केली आहे. पोलिसांनी अटक केलेले 2 संशयित राजस्थान येथील असल्याचं समजतंय.